मुलींना नमस्कार. आजचा एपिसोड खूप गमतीशीर होणार आहे. किचनमध्ये खूप गंमत येणार आहे. तो पाहायला विसरू नका. ठरलं तर मग तर स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सायली आणि अर्जुन गार्डनमध्ये बसलेले असतात. सायली म्हणते, आता मी किचनमध्ये जायला हवी आहे. अश्विन भाऊजीचा वाढदिवस नको बिघडायला असं म्हणते आणि झोपाळ्यावरून उठतो. तोच अर्जुन तिला म्हणतो, थांब 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 जरा त्या प्रियाची पंचायत तर होऊ दे. आणि घरामध्ये सगळ्यांना हे दिसू दे की ती तन्वी तुझ्या जीवावर उड्या मारते आणि तिला मध्ये जाऊन मदत करण्याची काही गरज नाहीये. त्यावर सायली म्हणते, मी तिची मदत करतच नाहीये, पण अश्विन भाऊजीच्या वाढदिवसादिवशी चांगला स्वयंपाक करायला मिळायला हवा की नाही. यावना तिला जी शिक्षा मिळायची होती ती मिळालीच असेल, पण तिने केलेल्या स्वयंपाकाची शिक्षा आपल्या घरच्याला मिळायला नको म्हणून जाते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, सगळं कसं बॅलन्स करायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे खरंच, आणि तुला या प्रेमाचा रिझल्ट नक्की मिळेल. फक्त डॅडच नाही तर घरातले सगळेच तुझ्याशी पहिल्यासारखं वागतील बघच. सायली खुश होते आणि म्हणते, तुमच्या तोंडामध्ये खीर पडायला हवं, पण त्याआधी मला मध्ये जावं लागेल, तेव्हा बनेल. नाही तर प्रिया खिरीच्या नावाखाली साधं दूध देईल सगळ्यांना. इकडे किचनमध्ये बाबा पेपर वाचत असतात. कल्पना किचन स्वच्छ करते आणि म्हणते, आता कसं सगळं किचन स्वच्छ झाले. आणि प्रिया मोबाईलमध्ये मस्त रमून बसलेली असते. कल्पना मनाशीच म्हणते, मला पनीर कढाई करायला लाकडी डाव लागेल. आणि प्रियाला म्हणते, तन्वी मला जरा लाकडी डाव शोधून दे ग. आणि ती सगळं मोबाईलमध्ये. कल्पना तिला म्हणते, अगं हे काय देतेयस, ही सुरी आहे. कल्पना पुढे म्हणते, अगं मी तुला लाकडी डाव मागितलाय. आणि प्रिया हसत असते. कल्पना प्रियाला म्हणते, मी पनीरचं करायला घेते, तू पटकन रोट्या तयार करायला घे. प्रिया तिच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं आई हे बघ ना, मी हा व्हिडिओ बघत होते, त्याच्यामध्ये ती बाई काय म्हणते बघ ना, रोटी तयार करायला म्हणे ह्याच्यामध्ये दही घालायचं. आणि कल्पना म्हणते, हो. लगे प्रिया बाजू सावरत म्हणते, अगं आई मला माहिती होतं, त्यासाठी दही लागेल ना आपल्याला. आणि कल्पना म्हणते, पण तुला त्यासाठी व्हिडिओ बघायला काय गरज आहे, मी आहे ना, मी सांगेल ना तुला. कल्पना म्हणते, आपण जेव्हा पीठ तयार करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये दही घालायचं, कणिक छान मळायची आणि थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचं. मग गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं, मग असं असं करायचं, त्याची गोल गुंडाळी करायची आणि दाबून गोल रोटी लाटायची. कल्पना म्हणते, त्याने काय होतं सांग. त्यावर प्रिया विचारते, काय होतं. आणि कल्पना म्हणते, त्याने छान पापुद्रे सुटतात. प्रिया म्हणते, ओ वाव पापुद्रे. कल्पना म्हणते, जा आता तू पीठ मळायला घे. आणि प्रिया मनातल्या मनातच म्हणते, इतका किचकट अभ्यास तर मी 12वीला सुद्धा केला नव्हता. इथून कल्टी मारलेलीच बरी आहे. या बिनडोकाचा सगळा स्वयंपाक झाला की मगच परत येते. आणि प्रिया आईला म्हणते, आई मला मगाचपासून एका मैत्रिणीचा कॉल येते, सारखे मेसेज करते, तिला एका प्रोजेक्टसाठी माझी मदत हवी आहे. मी पटकन जाऊन आले, जराशी बोलते तिच्याबरोबर. आणि मी आल्याबरोबर करते ना ते पनीर कढई, जिरा घालून राईस, दही घालून रोट्या, सगळं करते. असं म्हणत ती मागं सरकते आणि बाहेर निघून जाते. त्यावर प्रतापराव मस्करी करत म्हणतात, सासूबाई चला कामाला लागा, आता सगळं किचन तुम्हाला सांभाळायचे. कल्पना मान हलवते आणि कामाला लागते. तोच सायली येते आणि तिला म्हणते, आई तुम्हाला दही बुंदीसाठी दही फेटून देऊ. कल्पना, एक नाही दोन नाही, गप्प. आणि प्रतापराव अर्जुनला विचारतात, काय रे तुम्ही इतक्या लवकर कसं काय आलात. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, माझी बायको, तिला किचनमध्ये कामं करायची आहेत ना, म्हणून यावं लागलं. कल्पना इकडे तिकडे काहीतरी शोधत असते आणि सायली बघते आणि तिला ते लाकडी कालता काढून देते आणि म्हणते, हे घ्या, हात शोधत होतात ना. सायली कपाटातून पिठाचा डबा काढून देते. तिला न सांगता सगळ्या गोष्टी जागच्या जागी भेटत असतात. प्रतापराव अर्जुनला इशारा करतात, चुप्प बस आणि नुसतं बघ. कल्पना जे काही बनवत असते त्याची टेस्ट घेते, पण तिला ती टेस्ट आवडत नाही. आणि हे बघून सायली पण तिथे जाते आणि ती पण टेस्ट घेते. आणि मसाल्याचा हातामध्ये डबा घेऊन ती काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते, पण कल्पना आणि मग सायली म्हणते, आई अहो पंजाबी भाजीमध्ये ना काहीतरी अशी एक गोष्ट आहे जी घालायला हवी आहे, पण काय ते मला कळत नाहीये. कल्पना प्रतापरावला म्हणते, अहो मी ती काजूची पेस्ट करून ठेवली आहे, ती कुठे. त्यावर प्रतापराव म्हणतात, मी ती कशाला ठेवू, मी ती बघितली पण नाहीये. आणि कल्पना डोळे वाटारून त्याच्याकडे पाहते. सायली पण तिच्याच भाषेमध्ये तिला उत्तर देते आणि ती अर्जुनला म्हणते, अहो आपण मगाशी बाहेर गेलात ना तेव्हा ती पेस्ट मी डीप फ्रीजरला ठेवली आहे. अर्जुन म्हणजे अर्जुनच आहे. आणि तो लगेच म्हणतो, अच्छा बरं झालं सांगितलंस तुम्हाला, नाही तर मला सापडलीच नसती. कल्पना म्हणते, अहो माझा स्वयंपाक ना मगाशीच झाला होता, पण ते किचन साफ करण्यामध्ये वेळ गेला ना. या दोघी एकमेकीशी बोलतायत पण डायरेक्ट बोलत नाहीत, आपापल्या नवऱ्याला मध्ये घालून बोलतायत. आणि सायली लगेच त्यावर म्हणते, अहो तुम्ही काही काळजी करू नका, अश्विन भाऊजी घरी यायच्या आधी स्वयंपाक सगळा रेडी असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. आणि कल्पना परत ती भाजी टेस्ट करून पाहते. सायली म्हणते, अहो 1 चमचा कसुरी मेथी घातली तर कसं वाटेल. अर्जुन बाबाकडे पाहतो आणि दोघांचे इशारे होतात. अर्जुन सायलीला म्हणतो, हां बिंदास घाल.
कल्पना खुश होऊन म्हणते, हो कसुरी मेथी घालून छानच वाटेल. प्रतापराव म्हणतात, हो ना, घाल मग घाल. सायली कसुरी मेथी घ्यायला जाते आणि कल्पना म्हणते, अहो ती कसुरी मेथी ना फ्रीजच्या साईडच्या कपाटामध्ये आहे. आणि त्यावर प्रतापराव म्हणतात, हो का. बाबा आणि अर्जुन दोघं मिळून सायलीला सांगतात, फ्रीजच्या बाजूच्या कपाटात कसुरी मेथी. अर्जुन म्हणतो, डॅड आपलं कबूतर झालंय कबूतर. आणि त्याच्यावर प्रतापराव म्हणतात, कबूतर. अर्जुन म्हणतो, हो. अर्जुन म्हणतो, जुन्या काळात नाही का काही मेसेजेस पाठवायचे असेल तर कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवायची, तसंच झालंय आपलं सुद्धा. आणि प्रतापराव हां म्हणतात. आणि कल्पना फायनल टेस्ट करून पाहते आणि तिला खूप आवडते. आणि ती म्हणते आणि प्रतापराव पण आणि सगळेजण लगेच सायली अर्जुनला म्हणते, अहो थोडीशी जिरेपूड घालू का यात. आणि अर्जुन म्हणतो, हां बिंदास घाल छान लागेल. लगेच कल्पना म्हणते, अहो जिरेपूड नको, चांगलं नाही वाटणार. मसाला परतताना मी त्यात गरम मसाला टाकणार आहे. आणि त्यावर प्रतापराव म्हणतो, असं म्हणतेस, बरं टाक मग. कल्पना परत बाबाला म्हणते, अहो मी काय म्हणते. आणि प्रतापराव कढाई पनीर झालं ना, वरतून फ्रेश क्रीम घातली ना, छान वाटेल. आणि त्यावर प्रतापराव म्हणतात, हां अप्रतिम. अर्जुन पण म्हणतो, अप्रतिम. सायली पण मागे राहते की काय, ती पण लगेच म्हणते, अहो मी ना सजावटीसाठी फ्रीजमध्ये केव्हाच फ्रेश क्रीम काढून ठेवले. अर्जुन म्हणतो, अरे वा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. सायली परत म्हणते, अहो रोट्या कधी करायला घ्यायच्या. त्यावर अर्जुन म्हणतो, आधीपासून लाटायच्यात का. प्रतापराव पण म्हणतात, आधीपासून लाटायच्यात का. त्यावर कल्पना म्हणते, अहो रोट्या ना मी जेवायला बसायच्या अगोदर करायला घेईल. प्रतापराव म्हणतात, जेवायच्या अगोदरच होतील. आणि अर्जुन सायलीला म्हणतो, जेवायच्या अगोदरच होतील. कल्पना परत म्हणते, अहो मी काय म्हणते खिरीमध्ये. आणि त्यावर प्रतापराव म्हणतात, पुरे काय चाललंय तुमचं. तुम्ही दोघी सुगरणी आहात आणि तुम्ही दोघी आम्हाला विचारून पदार्थ बनवताय म्हणजे नळाच्या तोटीला विचारून पावसानं येण्यासारखं आहे. त्याची आम्ही फक्त उत्तर देतोय, बाकी काही नाही. त्यापेक्षा तुम्ही पदार्थ ठरवून बनवा. तुम्ही जे बनवाल ते आम्ही खाऊ. अर्जुन बहाण्याने बाबाला तिथून उठवतो आणि म्हणतो, डॅड या ना जरा, मला तुमच्याशी बोलायचंय. आणि त्यावर प्रतापराव म्हणतात, हो चल. आणि ते दोघं उठून बाहेर जातात. कल्पना अहो करत बसते. आणि इकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये दामिनी आणि तिची असिस्टंट काम करत असतात. आणि महिपत येतो, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, हे त्याचं चालूच असतं. आणि दामिनी म्हणते, नॉक करून येता येत नाही का तुम्हाला. आणि ही गाणी विणी काय हे. महिपत म्हणतो, अहो देशमुखबाई बातमीच तशी आणलेली आहे. महिपत म्हणतो, तुम्ही जर ऐकले ना तुम्ही बी नाचायला गायला लागणार. आणि त्यावर दामिनी म्हणते, नाही मला वाटलंच काहीतरी ब्रेकिंग न्यूजच असणार आहे. त्याशिवाय मला धमकी देऊन गेलेला माणूस अशी तोऱ्यामध्ये एंट्री मारणार नाही. महिपत म्हणतो, हां पण मी रिकाम्या हाताने एंट्री घेतलेली नाही आहे, तिकीट आणले तिकीट. त्यावर दामिनी म्हणते, कसलं. तुमच्या फ्लॉप सिनेमाचं. नको, ती गाणी बिणी ऐकून कंटाळले मी आता. आणि त्यावर महिपत म्हणतो, नाही हो देशमुखबाई, सिनेमाचं तिकीट नाही आणले, माझी पोर साक्षी सुटेल याचं तिकीट आणले. महिपत दामिनीला चिठ्ठी देतो आणि म्हणतो, हीच तिकीट वापरून तो मधुकर पाटील कायमचा जेरात जाणार. आणि दामिनी म्हणते, एवढं काय. आणि महिपत म्हणतो, वाचा तर खरं. दामिनी म्हणते, ही मधुकर पाटलाची सुसाईड नोट आहे आणि ही बेसिकली तुम्ही लिहिली आहे ना. आणि त्यावर महिपत म्हणतो, आणि मग जबरदस्ती त्याच्या खाली त्याची सिग्नेचर घेतली बरोबर. महिपत म्हणतो, हे कोर्टाला कुठं माहिती आहे जबरदस्ती सही घेतली म्हणून, हे तुम्ही सिद्ध करा ना हे त्यानं केलंय म्हणून. आणि त्यावर दामिनी म्हणते, वा शिकरे, माझ्यावर जो हा विश्वास दाखवताय ना त्याने भरून आलंय मला, वा. दामिनी म्हणते, चला एक आपण प्रॅक्टिस करूया. मी अर्जुनची कशी धूळधान उडवते ना कोर्टामध्ये, त्याची प्रॅक्टिस करू. आपण एक नाटक करू. तुम्ही दामिनी देशमुख आणि मी अर्जुन सुभेदार, ओके. महिपत म्हणतो, मी दामिनी देशमुख. आणि दामिनी देशमुख म्हणते, चला नाटकाला सुरू करा. महिपत म्हणतो, आता बघा. आणि तो उठतो आणि म्हणतो, माय लॉर्ड, ही चिठ्ठी त्या थेरड्या मधुकर पाटलाने लिहिलेली आहे. आणि त्यामध्ये त्यानं स्पष्ट लिहिलंय की हा खून विलासने केलाय म्हणून. आणि त्याचं त्याला नंतर प्रायश्चित्त झालं. आणि त्यावर दामिनी उठते आणि म्हणते, एक मिनिट दामिनी देशमुख. दामिनी अर्जुनच्या भूमिकेत असते आणि ती म्हणते, दामिनी देशमुख, ही सुसाईड नोट तुम्हाला कुठे मिळाली आणि कोणी दिली. आणि दामिनी तिच्या असिस्टंटला म्हणते, आता तू मधुकर पाटील. आणि ती तिला विचारते, ही चिठ्ठी तुम्ही लिहिली आहे का. आणि त्यावर ती म्हणते, नाही मी नाही लिहिली. हे अक्षर तुमचं आहे का. ती म्हणते, नाही हे अक्षर पण माझं नाही. आणि अर्जुनच्या भूमिकेतली दामिनी म्हणते, अहो दामिनी देशमुख, मी हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवलं, त्याने 3 मिनिटात हे सिद्ध केलं की हे हँडरायटिंग ह्यांची नाही आहे म्हणून. त्यावर महिपत दामिनीच्या भूमिकेतला म्हणतो, पण तो जीव द्यायला चालला होता ना, तो भीत होता, थरथरत होता, म्हणून हे असं झालं. आणि त्यावर दामिनी म्हणते, बरोबर आहे. दामिनी म्हणते, समजा ही मधुकर पाटलांची पर्सनल डायरी आहे आणि ह्याच्यातलं हस्ताक्षर आणि
हस्ताक्षर सारखं नाहीये ना. ह्याच्यात जो ल लिहिला आहे तो ह्याच्यातला ल वेगळा आहे की नाही, आणि त्याच्यातला ल वेगळा आहे की नाही. ह्याच्यात जसा द आहे त्याच्यात तसा द आहे का, नाहीये ना. जशी ह्या शब्दावर रेघ ओढली तशीच ओढली का तुमच्या चिठ्ठीत. याचा अर्थ काय होतो दामिनी देशमुख? याचा अर्थ हा होतो की ही चिठ्ठी मधुकर पाटलाने लिहिलेलीच नाही, म्हणजे तुम्ही या कोर्टात खोटे पुरावे दाखवताय. याचा अर्थ आता तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. याचा अर्थ आता दामिनी देशमुख तुमची सनद रद्द केली जाणार. आता या सगळ्या चिंध्या कोणाच्या उडाल्या? तुमच्या, म्हणजे दामिनी देशमुखच्या. शिकरे, आता मी तुमची केस लढूच शकणार नाही. माझी सनद तर रद्द झाली. तुम्ही ही जे मूर्खासारखी सुसाईड नोट घेऊन आलात त्याने माझ्या करिअरचं सुसाईड करून टाकलं, बरोबर ना. त्यावर महिपत म्हणतो, मी एवढी तरी मोठी चूक केली नसेल ना, याचा काहीतरी उपयोग करून घेता येत असेल ना आपल्याला. त्यावर दामिनी म्हणते, बसा बसा, तुम्ही खाली बसा. आणि त्याला म्हणते, इतक्यांदा मी तुम्हाला समजावलंय, नाही कळतंय. लिहून देऊ मी तुम्हाला? अशा बिनडोग आयडियाज घेऊन येऊ नका माझ्याकडे परत. तुम्ही जितकं या केसपासून लांब राहाल ना तितकंच तुमची मुलगी या केसमधून सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग आता गप्प बसा, हाताची घडी घाला आणि काहीही बोलू नका. मला ही केस माझ्या पद्धतीने बांधू दे. दामिनी त्या चिठ्ठीचा गोळा करते आणि फेकते त्याच्या तोंडावर. इकडे सायली आणि कल्पना बनवलेलं सगळं जेवण टेबलावर घेऊन येतात आणि तिकडून अर्जुन आणि बाबा पण येतात. अर्जुन आहा आहा म्हणत येतो आणि बाबा म्हणतात, अरे जेवणाचा काय घमघमाट सुटलाय. बाबा म्हणतात, मला रोज असं वाटतंय कोणाचा तरी वाढदिवस घरात हवाच. त्यावर कल्पना म्हणते, आपलं रोजचं जेवण चांगलं नसतं असं तुम्हाला म्हणायचंय. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही मामा, आम्हाला असं नाही म्हणायचंय. जेव्हा 2 सुपरस्टार एका सिनेमात असतात ना तेव्हा तो सिनेमा कसा सुपर डुपर हिट होतो, तसं जेव्हा 2 स्टार किचनमध्ये असतात ना तेव्हा जेवण कसं सुपर डुपर सुपर सुपर हिट होतं तसंच. त्यावर बाबा म्हणतात, कसं आहे ना, हे सुपरस्टार कधीतरी एकत्र येतात आणि हा खूप दुर्मिळ योगायोग आहे. आणि तिकडून प्रिया गपचूप आलेली असते आणि म्हणते, अरे वा, स्वयंपाक झाला, चला म्हणजे मी सुटले आता. तसं ती बोलते आणि मध्ये येते आणि तिचं नाटक सुरू होतं. ती म्हणते, आई मी आता पटकन कढाई पनीर करायला घेते हां. आणि परत म्हणते, अय्या हे काय, स्वयंपाक झाला सुद्धा. मला अचानक मैत्रिणीचा फोन आला ना, तिला प्रोजेक्टसाठी मदत करत होते म्हणून जावं लागलं. तिला ना सतत भीती वाटते की ती फेल होणार आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, तिला की तुला? तू किचनमध्ये फेल होशील. पूर्ण आजी कल्पना कल्पना करत खाली येतात आणि म्हणतात, अगं जेवणाचा सुवास अगदी माझ्या रूमपर्यंत येतोय, त्यामुळे कुणी बोलवायच्या आत मी इथे आली आहे. त्यावर प्रिया म्हणते, पूर्ण आजी बरं झालं तू आलीस, हे बघ सगळं रेडी आहे, आता मी वाढायलाच घेते. हे ऐकून सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. बाबा आता आ करतात. आणि त्यावर पूर्ण आजी म्हणते, कल्पना आयत्या वेळेला सगळं तुझ्यावर पडलं ना, म्हणून मला असं वाटलं का स्वयंपाक व्हायला आज थोडा वेळ लागेल. आणि इथं आल्यावर कळलं की इतक्या लवकर स्वयंपाक होऊन इतका सुंदर सुवास कसा दरवळतो. सगळ्यांना सायलीचं कौतुक असतं पण बोलून कोणीच दाखवत नाही. प्रिया त्यांचा विषय बदलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, अश्विन कसा आला नाही, मी फोन करून बघते त्याला. आणि त्यावर बाबा म्हणतात, तन्वी, इमर्जन्सीसाठी गेलेल्या डॉक्टर मुलाला घरच्यांनी त्रास देऊन फोन करून बोलून घ्यायचं नसतं. त्यावर अश्विनचा बाहेरून आवाज येतो, ऑलरेडी डॉक्टर मुलगा हजर झाला तर. अर्जुन म्हणतो, ए बर्थडे बॉय. सगळेजण त्याला पाहून खूप आनंदी होतात, हसतात. आणि पूर्णाई म्हणते, ये ये, अरे बाळा ये. पूर्णाजी म्हणते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अश्विन त्यांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद आजी देते. अश्विन म्हणतो, थँक्यू सो मच आजी, थँक्यू सो मच. आजी म्हणते, तुझ्या वाढदिवसाचा केक काय मला खायला मिळाला नाही म्हणून मी सगळ्यांचे कान पिळलेत, पण तुझं औक्षण तर बघू दे मला. त्यावर सायली म्हणते, पूर्ण आजी, आईने अगोदरच औक्षणाचं ताट तयार करून ठेवलंय, आपण आधी औक्षणच करून घेऊ. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अश्विन जेवण बघून म्हणतो, ओ माय गॉड, एवढं सगळं जेवण माझ्या आवडीचं. आणि त्यावर प्रिया म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे, मी एवढं नाही करणार तुझ्यासाठी. त्यावर पूर्ण आजी म्हणते, तन्वी खोटं बोलू नको, सगळं जेवण कल्पना आणि हिने बनवून केले. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, हिने. आणि पूर्ण आजी म्हणते, तुझ्या बायकोने. सायली मनात म्हणते, पूर्ण आजी आज माझ्यासाठी बोलात, उद्या लवकरच माझ्यासोबतही बोलाल. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये.